नमस्कार आणि रामराम मंडळी. तर बघा, मी आली आहे कामावर. तर आज राखी पौर्णिमेचा रक्षाबंधनचा दिवस आहे आणि आज मी एंट्री केल्या मला वॉचमॅन काका म्हणतात, तुम्हीच पहिल्याच आलेल्या आहेत इथे कामाला. आज कोणत्याच बायका कामावर आलेल्या नाही आहेत. आज सगळ्या गेल्यात भावाला ओवाळायला. पण मी कुठे जाणार, कोणत्या भावाला जाणार ओवाळायला? तर आज राखी पौर्णिमेचा दिवस, सगळे भाऊ बहीण या दिवसाचा वाट बघत असतात आणि मी मात्र ह्या दिवशी अशी अपसेट झालेली असते. तर एका कामावर आज सुट्टी आहे, एकच काम आहे आणि त्या एका कामासाठी पण मी घराबाहेर पडले. विचार केला बाहेर पडल्यावर, कामाला गेल्यावर थोडंसं मन हलकं होईल. पण बाहेरचं वातावरण बघून अजूनच वाईट वाटत होतं. कितीतरी लेडीज बाहेर भावांना राखी बांधण्यासाठी माहेरी जात होत्या, आईवडिलांना भेटत होत्या. तशाच माझ्या बहुतेक मैत्रिणींकडे त्यांचे भाऊ आलेत राखी बांधायला. पण मी मात्र पोचली आहे कामावर. पहिल्या दरवाजाची बेल वाजवली आणि दरवाजातच बसली दार वाजवेपर्यंत. घरात गेली, त्यांच्या घरी देखील पाहुणे येणार होते म्हणून मस्त शेवयांची खीर बनवली. ज्यांच्या घरी काम करते त्यांच्या घरी गोड खीर बनवली, मस्तपैकी त्याच्यात गोडवा टाकला. पण माझ्या आयुष्यात तर गोडवाच नाही आहे, कारण आज राखी पौर्णिमेच्या दिवशी मी एकटीच आहे. मला राखी बांधायला माझा भाऊच जवळ नाही आहे. काही गोष्टी खरंच आपल्या हातात नसतात, त्या नशिबावर आणि देवाच्याच हातात असतात. अशा प्रकारे काकडीचं सॅलेड कापलं, चपात्या केल्या, वरण भाताचा कुकर लावला, मस्तपैकी टोमॅटो उकडून ठेवले सार बनवण्यासाठी. किचन गॅस सगळं क्लीन केलं. पण आजचा माझा पूर्ण दिवस असाच गेलेला आहे. अशा प्रकारे तिकडून निघाली, पण तरीही माझं मूड काय चांगलं झालं नव्हतं. विचार केला आता जाता थोडंसं मार्केटमध्ये जाते. मार्केटमध्ये जाऊन थोडं काही घ्यायचं आहे का बघते, जराशी भाजीपाला घ्यावा विचार केला. त्यासाठी मार्केट जायचं आहे. पण तरी पण बाहेर पण आली मी, सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. कामावर आली, थोडंसं ह्या गोष्टीतून बाहेर जायचं. पण काही गोष्टी असतात ना, आपल्या डोक्यातनं निघतच नाही. मात्र एक आनंदाची गोष्ट आहे की माझ्या मुलीला तिचा भाऊ आहे, म्हणजे माझा मुलगा आहे. घरी जाऊन त्यांचं राखी पौर्णिमा बघेल, माझी मुलगी माझ्या मुलाला राखी बांधेल. त्याच्यातच मुलांमध्येच आपलं सुख शोधायचं आणि आनंद शोधायचा. तर ह्या टॉवरमध्ये मी कामाला येते. आता इथून चालली आहे मी घरी जाताना मुलीसाठी एक राखी घेऊन जाईल, जी माझी मुलगी माझ्या मुलाला बांधेल. तर अशा प्रकारे मी घरी आली. घरी पहिले मार्केटमध्ये गेली तर सगळीकडे राख्यांची दुकानं लागलेली. ते बघून अजूनच मन भरून आलं. मी विचार केला मुलीसाठी एक राखी घेईल, पण माझ्यात हिंमतच झाली नाही. आज 18 वर्ष झाले मी माझ्या भावाला राखी बांधलेली नाही आहे आणि प्रत्येक वर्षाचा, प्रत्येक रक्षाबंधनचा हा दिवस असाच येतो. परत तशीच रडत घरी आली आणि घरी मुलीला म्हटलं, जा तुला जशी आवडेल तशी तुझ्या आवडीची राखी घेऊन ये आणि तू तुझ्या भावाला बांध. कारण राखी बांधण्याचं सौभाग्य प्रत्येक बहिणीच्या नशिबात नसतं. ज्या बहिणींना भाऊ असतो तरीही देखील कोणत्या बहिणींचं नशीब असं असतं की ते त्यांना राखी बांधू शकत नाही. तर असा होता हा आजचा दिवस. तुम्हाला राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. बहीण भाऊ आनंदाने प्रेमाने राहा. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.